हे गुज्जूबाई आणि जेनीचं जरा आतीच आहे सांगत होतो. आणि गुज्जूबाईला आवडतं आईस्क्रीम तरी आला नाही तो. अरे त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय, त्यांना हवा असेल वेळ. नाही नाही तू उलट बोलतेस. त्यांना नको, त्यांनी आपल्याला स्पेस मिळावी ना म्हणून निघून गेलेत ते. मग तसंही बरोबरच आहे की कधी कधी चार लोकात काही गोष्टी नाही बोलतायत. राधा हे तू बोलतेस? मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं असतंच की. मलाही हवा असतो वेळ. एक मिनिट मला हे सगळं परत ऐकू दे. मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ना माझ्याबरोबर जराशी वाया जात चालली असणं मस्त वाटतंय मला खूप. काहीतरी काय. गॅरी ऐक ना, आईस्क्रीम खाऊया. सनाई मला नाही खायचं आईस्क्रीम. पण मला खायचं ना. चल ना प्लीज नको ना, प्लीज please. प्लीज प्लीज प्लीज. बरं चल. एक काम कर तू, हो पुढे मी हा फोन घेऊन आले. फ्रेंड्स आहे, प्लीज प्लीज, खूप दिवसांनी बोलतोय आम्ही. हॅलो, हाय, हाऊ आर यू बेब? चल यासाठी तुला एक बक्षीस, काय? मस्त आईस्क्रीम खिलवतो तुला. हा सांगून टाकतो. बरं माझा आवडतं स्ट्रॉबेरी, एक स्ट्रॉबेरी. आणि तुझा काय आवडता फ्लेवर आहे? सांग ना, काहीही सांग. काही असं कसं, असा काही फ्लेवर नाहीये. तुझा आवडता फ्लेवर सांग ना, तो सांगतो. नाही म्हणजे मला काय आवडतं याचा विचार मी आतापर्यंत कधी केलाच नाहीये. हा म्हणजे यांना बटरस्कॉच आईस्क्रीम आवडायचं तर मी ते खायचे. मग अथर्वला चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम आवडायला लागलं, मग ते खायला लागले. पण या सगळ्यात मला काय आवडतं याचा विचार मी नाही केलाय कधी. कधी अशी आवड डेव्हलप झाली नाहीये. तूच सांग ना. आता यापुढे असं नाही करायचं. तुला जे मनापासून आवडतं ते सांगायचं सरळ. आणि हे फक्त आईस्क्रीमच्या बाबतीत नाही आहे राधा. तुझ्या ज्या काही आवडी निवडी आहेत त्या जप ना प्लीज. राधा मला तू आनंदी राहायला हवी आहेस. हसत राहा मस्त. हा याच्या आठ आहेत ना, याच्या 2 रेषा आहेत ना, त्या इथे आल्या पाहिजेत. ओके येतील. हा आता सांग तुझा आवडता फ्लेवर सांग. घे. व्हॅनिला. एवढं वाचून काय फ्लेवर सांगितलाय? व्हॅनिला. ओके, एक स्ट्रॉबेरी आणि एक व्हॅनिला. थँक्यू. वितळेल सर. सॉरी खूप सॉरी. हा फोन घ्यायला लागला मला. बरं ऐक, तुझ्यासाठी बटरस्कॉच मागवते. मी काय खाऊ? लिची खाते का सीताफळ खाऊ? लिची खाते. ओके आलेच. मला नको आईस्क्रीम. कॅरी अरे आपण पिस्ता फ्लेवर सोडून मला कुठलाही आवडतो. कॅरी का? या तुम्हाला पाणी देते. हा नाही नको नक्की. हा नक्की बस. जमलो रे बुवा. वहिनी थँक्यू. काय म्हणजे पाणी देण्या इतकं पुण्यकर्म नाहीये दुसरं. जमलो बुवा अगदी. उकाडा, ती गर्दी, त्या तुझी खरेदी संपतच नव्हते. अहो कशी संपेल? त्यांच्या साडीला मॅचिंग कुर्ता शोधत होते तुमच्यासाठी. अरे लग्न काय आपलं आहे का? राधिकाचं आहे. असू दे. या लग्नामध्ये मी माझी सगळी हाऊस मौज पुरवून घेणार आहे. काय वाटेल ते कर. करा सगळे आपापली हाऊस पूर्ण करा. सरिता मी काय म्हणतोय, आता एकदा साखरपुडा झाला ना की तुमच्या कामाचा मुहूर्त काढून घ्या. पापड लाटणे, लाडू तयार करणे, कोणत्याचं काम करणे, काय करायचं ते करा. नाही हो, आणि आम्हाला आधी खायला द्या. अहो लक्षात आहे ना, काय पथ्य वगैरे असतं तुम्हाला? राधिकेच्या लग्नापर्यंत डाएट बेडा विषय काढायचा नाही, एकदम बंद. निमित्त पाहिजे तुम्हाला. आओ एक काम करा ना, तिला फोन करून पहा ना कुठे आहे ती. अजून आली नाही ना राधिका. अरे राम, कशाला फोन करून डिस्टर्ब करायचं? अगं गेल्या खरेदीला करू दे, निवांत वेळ त्यांना घेऊ देत ना. असा प्रसंग परत येणार आहे का त्यांच्या आयुष्यात? हो ना, दोघं गेलेत ना, जाऊ दे ना. आणि खरं म्हणजे
लवकर आली तर बरं आहे. मला खूप उत्सुकता आहे. राधिकाने साडी कुठली घेतली, दागिना काय घेतला, सगळं बघायचंय मला. हो नानी, आता ती आली की कळेलच ना. हो खरंय. हो पण आपली खरेदी मात्र मस्त मस्त झाली. हा, ही दाखवायची ना तिला आपण काय काय खरेदी केली. रुटीन येते त्याच्यात उगीच. राधिका चल रेवती. राधिका ऐक ना प्लीज, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा जो काही तू निर्णय घेतलास त्याचा फेरविचार नाही का होऊ शकत? नाही. राधिका प्लीज असं करू नकोस. हे अचानक काय साखरपुड्याचं काढलंयस तू? प्लीज परत एकदा विचार कर ना. एक मिनिट, तुला हे सगळं बोलायचा अधिकार नाहीये. तू तिला फोर्स करू शकत नाहीस. आणि हे असं सगळं वागून तू प्रेशर आणतोयस तिच्यावर. ए रेवती, काही प्रेशर बिशर आणत नाहीये मी. फक्त बोलायचा प्रयत्न करतो. तू मध्ये बोलू नकोस, कळलं? का नको बोलू मध्ये? हा, मैत्रीण आहे ती माझी आणि तिच्या आयुष्यात तुझ्यामुळे काही वाईट घडलेलं मला नाही जाणवत. का तुला मध्ये पडायची काय गरज आहे रेवती? आम्ही बोलतोय ना, आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्ही तो सोडू. तू मध्ये पडू नकोस, कळलं? एक मिनिट, काय म्हणालस? कुणाच्या आयुष्याचा प्रश्न? तुमच्या. असं काय केलंस रे तिच्यासाठी आणि अथर्वसाठी? हा, आणि आता मारे म्हणतोयस तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझ्यामुळे किती सहन करावं लागलंय तिला माहितीये ना. पण आता नाही, आता बास झालं. आता तुझ्यामुळे तिच्या आयुष्यात काही वाईट घडलेलं मला चालणार नाही आणि मी ते होऊही देणार नाही. रेवती, आतापर्यंत आमच्या आयुष्यात नाक खुपसतच होतीस तू. त्याच्यामुळे सगळी वाट लागली. आता आम्ही बोलतोय ना त्याच्यामध्ये नाक खुपसू नकोस, कळलं? बास ना. रेवतीला असं बोललेलं मला चालणार नाही. तिच्याशी असं बोलायचं नाही. तुमच्यापेक्षा मला माझ्या आयुष्यातली माणसं लाख मोलाची. अगं राधिका, आणि तुमचा आणि माझा आता काहीही संबंध नाही. रेवती चल. राधिका ऐक. राधिका, कोणाचा फोन आहे यार? शन्या? शन्याचा फोन आता कशाला? इस रूट की सारी लाईने व्यस्त है. शट अप केड्या. अगं शन्या, मी गंमत करत होतो. मी गंमत करायला फोन केलेला नाहीये. मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. ओके? वाटलंच मला. बोल, काय काम आहे? अरे यार, हा गॅरी बघ ना यार, त्या गुड फॉर नथिंग मुळे इन्सिक्युअर होतोय. काय सांगतेस? तुलाही तसंच वाटतंय ना? ऑफकोर्स. अरे सतत तिचाच विचार करत असतो. आणि आता तिची आणि सौमित्राची एंगेजमेंट होतीये तर ह्याला डिप्रेशन आलंय. हा, अरे तरी मी म्हणालो होतो ते आता आपलं डिपार्टमेंट नाही, तिचा विचार करू नको असं मी म्हणालो त्याला. तू कधी म्हणाला होतास त्याला तसं? म्हणजे मी मनातल्या मनात म्हणालो होतो. काय? कोणाच्या मनात? कधी? कोणाच्या म्हणजे? अगं म्हणजे त्याला असं वाटू शकतं राधिका विषयी, त्याच्या मनात असं मला वाटलं म्हणून मी माझ्या मनातल्या मनात म्हणालो. किड्या उगाच फालतू बडबड करू नको. मी काय सांगते ते नीट ऐक. हा, बोल बोल बोल. अरे यार, किती वेळा मी गॅरीला समजवते की तू तिचा विचार नको करूस, पण तो ऐकतच नाहीये. आणि होतोय त्या दोघांचा साखरपुडा तर गुड फॉर अस ना, चांगलंच आहे आपल्यासाठी. हा करेक्ट आहे. मी खूप सांगितलं त्याला, तो ऐकत नाहीये माझं. आणि तुला माहितीये गुड फॉर नथिंगने स्वतः त्याला डिवोर्स पेपर्स हातात आणून दिले. मी इतकी हॅपी होते, पण गॅरी रडत होता. कॅन यू बिलीव्ह दॅट? गॅरी रडला. काय सांगतेस? आजपासून तिच्यापासून दूर होण्यासाठी इतकं काय काय केलं. अरे मी स्वतः त्याला हेल्प केली, तूही केलीस. आणि आता फायनली डिवोर्स मिळतोय तर हा रडत होता. अगं होतं असं कधी कधी. काय असतं माहितीये का, कधी कधी आपल्याला कोवळा देऊन आवळा मिळतो ना, तेव्हा माणसाला पश्चाताप होतो, दुःख होतं थोडं. कसला कोवळा? कोण आवळा? काय बोलतोस तू? केड्या, मध्ये मध्ये बोलू नकोस, माझी लिंक तुटते. ओके? सॉरी. बोल बोल. आता त्याला बरं वाटावं म्हणून मी बाहेर गेलो फिरायला. रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेले मी त्याला, शॉपिंग करायला घेऊन गेले. पण तरी त्याचा मूड सॅडच आहे. तो अजूनही वियर्डच वागतोय. अगं वागणारच ना, कारण हॉटेलिंग, शॉपिंग या सगळ्या तुझ्या आवडीच्या गोष्टी आहे. त्याला हे आवडत नाही. त्याचा मूड बरा करण्यासाठी त्याला जे काही आवडतं ते करायला हवं ना. तुला आवडतं ते काय करते तू? मी हे बघ, गॅरीला काय काय आवडतं त्याचा विचार कर. गॅरीला काय आवडतं? हा
गुड आयडिया यार केड्या. तू सांगितलंस तसंच मी करते. ओके करून बघते. आय कॉल यू. ओके थँक्स. बाय बाय. हॅलो हॅलो, याला म्हणतात घर सरो आणि मित्र मरो. आमच्या गुरुनाथने 100 चुका केल्या रे, पण नागपूरवर ना एकही कोणी आलं नाही त्या कान उपटायला, त्याला नीट धडा शिकवायला. ती पोरगी त्यावर किती संकट आली, पण त्यातही ती अगदी ताट मानेनं उभी राहिली. आज स्वतः देखील तू किती मोठी आहे सांग बघू. तिनं घराण्याचं नाव मातीला नाही मिळवलं रे. तिनं तर आपल्या सगळ्या घराण्याचं नाव रोशन केलेलं आहे. का बरं तू ही पोरगी त्या जागेवर असती तर तू का केलं असतं रे सांग बरं. आणि काय रे नारू, राधिकाच्या ठिकाणी जर सरिता असती आणि मी गुरुनाथ सारखा वागलो असतो तर? वसंतराव, चुकलो आम्ही, माफ करा. नाही माफी मागायची काही गरज नाही ना. अरे तुम्ही तर आपली माणसं, पण तुम्ही हे सगळं समजून घेतलं नाही, या गोष्टीचं वाईट वाटतंय. अशा रागव नका. खरंच तुमचं म्हणणं पटलंय मला. तुम्ही प्लीज असं रागव नका. मला सांगा तुमचा राग जाण्यासाठी मी काय करायला पाहिजे सांगा. एकाच अटीवर इथे आलात तर आमच्या सोबत चला साखरपुड्याला आणि मोठ्या मनानं राधिकाला आशीर्वाद द्या. आणि हो, नागपूरला जाऊन सांगा दवंडी पिटवा. सांगणार वसंता, सगळ्या नागपुरात जाऊन सांगणार की वसंता आणि सरिताने एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या सुनेवर मुलीसारखं प्रेम करण्याचा आदर्श. तुम्ही तुमच्या सुनेला तुमचे हक्क मिळवून देताय. हा खरंच खूप मोठा आणि चांगला प्रयत्न आहे. मी नक्की येणार साखरपुड्याला. तुम्ही दोघे जणे खास पुण्यावरनं आलात, खूप आनंद झाला ग. थँक्यू. तुझ्या मुलाचा साखरपुडा आहे आणि वसू आम्ही येणार नाही असं कसं होणार? तुमची सून म्हणे खूप मोठी बिझनेस सांभाळते. लकी आता तुम्ही. रघु, रघु, तू हे काय करतोयस? अरे हे काम ऑफिस मध्ये करायचं, इथे नाही. अक्षय, अक्षय प्लीज इकडे ना. पण दे 1 मिनिट. हे सगळ्यांमध्ये सर्व करशील प्लीज? थँक्यू थँक्यू. अंगठ्या कुठे आहेत? काय मला नाही. तुला माहित नाही अंगठ्या? हा बरं मी बघतो. वहिनी आल्याने तेवढं तर बघ जाऊन. हा ते बघ पटकन जा. ए मुलांनो, अंगठ्या कुठे आहेत? अरे जेनी चल ने जल्दी, हमણાં બધી બંગડીઓ ક્યાં આવ તું છે ને ઘરે રેડી થઈને આવવાનું ને. ओपन नव्हतं ना. શું ડોન્ટ મેક ઓપન. હું અહીંયા આવ્યો, मी सौमित्राला रेडी केलं, मी रेडी झालो आणि आता तू रेडी होतीयस. अरे मॉम अँड सना एकदम सेम. किरकिर किरकिर नुसती. मॉमने काय केलं? अरे आय टोल्ड हर कम, शी सेड नो, देन शी सेड येस, परत शी सेड नो. म्हणजे दिस इज सो कन्फ्युजिंग. रिलॅक्स होतं असं ते. ठीक आहे, ते आता महत्त्वाचं ते स्माइल. किंवा मला तुझी स्माइल त्यामुळेच मला लेट झाली. डोंट टेक. जरा प्लीज शांत हो, स्माइल कर, कारण लेट झालेलं नाहीये. वहिनी आले नाहीयेत अजून. सौमित्र कुठे आहे? सौमित्र इथे कुठे बघतोय सौमित्र? अरे नाही तू होता इकडे. सौमित्र कुठे आहे? बघ. अरे भगवान. ए मुला, सौमित्र. सौमित्र तुझं. अरे यार काय करतोय सौमित्र? हे इथे एवढं मोठं लिहिलेलं दिसत नाही. राधा का नाही आली अजून? तू राधिका वहिनीला शोधायला आलीस इथे? बरं इथे ये. राधा नाही आली इथे. काय छान दिसतोय. आता छान दिसतोय. इथे लागल्यावर हे सगळं सुचलं ना. मग काय? अरे राधा नाही आली अजून, याला काही कळत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तू असं ना, तू नवरा मुलगा आहेस, जरा हे फ्राउनिंग विनिंग कमी कर. जरा ऍटिट्यूड मध्ये बस. असं माझा एंगेजमेंट आहे असं एक जरा तशी एक ऍटिट्यूड ठेव. अरे प्रसंग काय काय सल्ले देतोय हा माणूस? याला नाही जमत आहे. तुझ्याकडे काही कॉम्पॅक्ट पावडर वगैरे असेल त्याचा मेकअप कर, कारण की ही कॅनॉट मेकअप विथ वॉट द फ्राउनिंग इन एव्हरीथिंग. काय बोल? त्याच्यापेक्षा हा आहे ना मस्त लाल लाल एक लिपस्टिक पण लावतो. एवढंच राहिले आता. एक काम कर, मीच लिपस्टिक लावतो, मी रेडी होतो, मेकअप पण मलाच दे, साखरपुडा माझा बरोबर कर. प्लीज डू प्लीज. मग हॅलो. राधिकाकडचं अजून कोणी पोचलं नाही. जरा फोन करून बघतोस? मी बघतो प्लीज. फ्लावर्स का झालं? ते तू बघ. मी अंगठ्यांचं. मी फ्लावर्स बघतो. हो हो. मगाचपासून मी हेच सांगतोय. माझ्या मम्माने सांगितलं लगेच हो मी बघतो. काय एवढा चिडचिडी करतो? कोणावर गेलाय? क्या
सगळ्यांसमोर इज्जत नाही काय राहिलीच नाहीये. काय झालं त्याला? माझा टाळा तुम्ही सगळे काय झालं? तू का पडलास? एंगेजमेंट केली एंगेजमेंट केली सगळे टाळा वाजवा सगळे मिळून. काय झालं? माझ्या समोर एंगेजमेंट केली त्यांनी. सांग ना त्यांना, तू सांगून टाका ना. मैं देखती हूँ थँक्यू भैया. माफ करा बाई, गुरुनाथ इथं आला आणि काही बाई बोलून गेला. अहो काय एवढं वाटून घेता? गुरुनाथ आला त्याच वेळेला समजलं की इथं आता काहीतरी तो घडणार आहे. तरी राधिकाने खमकेपणानं उत्तर दिलंच ना. बरं, आता आमची राधिका तुमची झाली. सरिता वेळ अजून साखरपुडाच झाला. काळजी करू नका, लग्नानंतरही राधिका तुमची पण राहणार. राधिका मित्र, एंगेजमेंट करतायत एंगेजमेंट करतायत सगळे. नुसते रिंग घालते एवढं सेरेमनी करून लाज पण नाही वाटत याला. काय गरज होती एवढं ड्रिंक करायची? त्यांना काय गरज होती एंगेजमेंट करायची? रिंग घालतात मला वाईट वाटव म्हणून मुद्दाम असं करतात ते एंगेजमेंट. पर तोंडावर माझ्या दिवस पेपर फेकले त्यांनी. आता मला पण मला भेटून नाही देणार आहे. मला ती तसं मला अथर्वला सुद्धा भेटून नाही देणार आहे ती. काय हालत केलीस तू? अरे राधिकाने हालत केली आहे माझी. मला म्हणायचं सनाया बिंडोक सनायाच्या मागे लागलं ना म्हणून झालं. तरी काय करू गॅरी, तू झोप बरं. आता आपण उद्या बोलूया. ओके बेबी, झोप. चल झोप. गॅरी, तू असं ऐकणार नाहीस. आता मला काही करून केड्याला इथे बोलवायलाच पाहिजे. तू असं डिप्रेस होऊन कसं चालेल रे? नाही ना त्या गुड फॉर नथिंगला दाखवलं मी कोण आहे आणि काय करू शकते, तर मी पण शनाया नाही. ड्रिंक दिस. बरं वाटेल तुला. हँगओव्हर उतरत. घे. नको. अरे भाई घे किती प्यायलास काल? एकतर एकटा प्यायला. म्हणजे एकटाच कशाला गेला तू त्या एंगेजमेंट मध्ये? मला सांगायचं ना, मी आलो तुझ्या बरोबर. नाही म्हणजे उगाच तिकडे जाऊन बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. एकतर तू तिकडे गेलास का? म्हणजे काय ना, आता त्या लोकांशी आपला काही संबंधच नाही ना ती तुझी बायको आहे ना तुझे आई वडील तुझे आई वडील आहे की नाही? काय एक्झॅक्टली. मी पण त्याला हेच सांगितलं, पण नाही. आम्हाला देवडी होऊन तिकडे पिऊन पडायचं होतं ना, डिप्रेस व्हायचं होतं. बेवडा म्हणायचं का तुला? देवडी देवदास. हा बरोबर आहे. अरे तू गेलाच का? तू मला सांगायचं ना, मी गेलो असतो आणि बँड वाजवून आलो असतो त्या एंगेजमेंट मध्ये. नाहीतर काय, एकतर उगाच गेला, सगळ्यांनी तुझा इन्सल्ट केला असणार आणि मग तू घाबरून आलास आणि दारू प्यायलास. काय केड्या, घाबरलो नाही मी कोणाला. फक्त जरासं वाईट वाटलं मला. कसलं वाईट वाटलं? तिची एंगेजमेंट होतीये म्हणून तुला का वाईट वाटतंय? प्लीज गॅरी यार, तूच प्लीज यार समजून घे ना जरा. हे बघ, तुझा आणि तिचा आता काही संबंध नाहीये. फॉर द 100th टाइम. हो मला माहितीये, परत तेच ऐकू नकोस मला. केड्या यार, समजाव यार ह्याला. हे असं वागतं का कोणी? काल कसा पडला होता माहितीये रस्त्यावर? ए भाई, असं पडायचं नाही. प्यायची पण असं पडायचं नाही. म्हणजे असं करायचं नाही. तू काय करतोय यार? आपलं काय ठरलं होतं? 300 करोडची कंपनी आपण ताब्यात घ्यायची, बरोबर आहे की नाही? अरे किती इन्सल्ट केलाय त्या लोकांनी तुझा. आपल्याला बदला घ्यायचा आहे, बदला. बरोबर बोलतोय केडी. हे बघ गॅरी, तिने एंगेजमेंट केली आहे आणि तीच आपल्या रस्त्यातनं आता बाजूला झालीये. त्यामुळे तू प्लीज असं घाबरू नकोस यार. अरे हा, आपण अजून 50% मालक आहोत ना.
म्हणजे शनया 50% मालकीण आहे ना तिकडे त्या राधिका मसाल्यामध्ये, आहे की नाही? त्यामुळे आपण कंपनी ताब्यात घेऊ शकतो. काय बरोबर बोलतोय तो. हे बघ, राधिका आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आपल्याकडे अजूनही तेवढे राईट्स आहेत. मी मालक आहे कंपनीची. राधिका, तुला इतक्या सहज सुख मिळू शकत नाही. तू माझ्या जखमेवर मीठ चोळलंयस ना. नाही, मी तुला असा सोडणार नाहीये. अरे काल बराच वेळ जागा होतास? हो, ते जरा महत्वाचे काही कॉन्फरन्स कॉल होते आणि काही ऑनलाईन मीटिंग्स होते, असो जागा राहावं लागलं. तू पण जागी होतीस बराच वेळ. काय झालं? बाबांचा फोन होता. बाबांचा? काय म्हणाले, येत आहे तिथे? फक्त विचारत होते फंक्शन कसं झालं. म्हणजे नेहमीच दूर राहायचं आणि नुसती विचारपूस करायची ना. तुला आठवते मम्मा, माझ्या कॉलेजच्या गॅदरिंगला पण असंच केलं होतं त्यांनी. मला खूप मनापासून वाटलं होतं की यावं त्यांनी, माझा परफॉर्मन्स बघावं, पण अरे आपल्या इंडियन कल्चरमध्ये हे असं चालत नाही. लोक असं पटकन ऍक्सेप्ट करत नाहीत. कसं यांना कळत नाही? हो 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 मम्मा, मम्मा तू नको अपसेट होऊस लगेच, ओके? आणि राधाच्या घरच्यांना काही नाही वाटणार, समजूतदार आहेत ते सगळे. हा, डोंट वरी. नाही, मला हे आवडलं. इतर 4 लोक कसे फोन करतात आणि कॉंग्रॅच्युलेट करतात, तसं त्यांनी तुला कॉंग्रॅच्युलेट करावं फोनवर. नॉट डन. तुझ्यासाठी त्यांना इतकाही वेळ काढता येऊ नये. मम्मा ठीक आहे. राधिकाकडच्या प्रत्येकाने विचारलं की ते कुठे आहेत. राधिकालाही कसं वाटलं असेल रे? मम्मा, राधाला काहीही फील होणार नाही, आणि जरी झालं तरी मी बोलेन राधाशी, ओके? तू नको टेन्शन घेऊस. आणि ते येणार लग्नाला, नक्की येणार. मी बोलतो आता त्यांच्याशी, ओके? येणार ते. होप सो. तू नको अपसेट हो. हा, घे खाऊन घे. हॅलो राधिका. दार्या. हॅलो सोनाली. दिनेश. हॅलो. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही तुम्हाला याचे सगळ्याचे सॅम्पल्स पाठवलेले आहेत. तुम्ही एकदा ते चेक करा आणि त्याचा फीडबॅक लवकरात लवकर द्या. So Radhika Masale is very prominent in their quality controls and checks. So प्रेझेंटेशन तर खूप उत्तम झाले राधिका मॅडम. आणि मिस दारिया, तुमच्या राधिका मसालेला 2 मोठे प्रोजेक्ट द्यायला तयार झाले आहेत.
थँक्यू सो मच. Miss Daria, I have explained them that we are ready to give them 2 big projects. Interesting. You will finally proceed for further agreement with your company. कॉंग्रॅट्स राधिका मॅडम. आता पुढच्या तयारीला लागा. थँक्यू. आम्ही बऱ्याच दिवसापासून याच डीलची वाट बघत होतो. थँक्यू. तुम्ही माझ्याबद्दल बोलताय ना? वाव, हिला कळलं, कमाल आहे. तुझ्याबद्दलच बोलतोय ऑब्व्हियसली. कसं आहे ना, एकदा आम्ही पैसे कमवले ना की आमचे विकलेले शेअर्स आम्ही परत घेऊ आणि तुला इकडनं बाय हाकलून देऊ. अनवॉन्टेड लोक नकोच इथे. ऑब्व्हियसली. ही बोलायची पद्धत नाही, कळलं ना मिस्टर आनंद? पानवलकर सर, त्याला काही बोलत का नाही तुम्ही? नाही, त्याला काही बोलायची गरज नाही वाटत मला. आधी तू स्वतः मॅनर्स पाळायला शिक. हो, असं कोणाच्या कंपनीमध्ये यायचं, कोणाच्या कॅबिनमध्ये जायचं आणि हक्क दाखवायचं, सॉरी असं नसतं. फाईन, मी ना तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. आय विल शो यू ऑल. वाव, काय शो करणार आहे? अजून बरं झालं तिला सुनावलं. मी तर असं वाटच बघत होतो, ती दिसली की असं डायरेक्ट. मी ना माझ्या डोक्याची जाऊ दे आता. तिला कसं काय टॉलरेट करत? मी तर नाही करू शकत. तिला उत्तर द्यायला राधिका वहिनीच पाहिजे. बरं, पण वहिनी आहेत कुठे? त्या फॅक्टरीमध्ये गेल्यात. इंटरनॅशनल मार्केटिंगचे ते मीडिएटर्स आणि ऑफिसर्स आले होते ना, त्यांना फॅक्टरी दाखवायला घेऊन गेले. ओ ग्रेट. अरे चला सगळे, खीर थंड होईल. हा चलो चलो. काही कळलं नाही, चला. या या या. कमळा, हो सगळ्यांना बोलव ना, आपल्याकडे पाहुणे आले. हो, ते या ग. ही कमळा. नमस्कार. 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 हे युनिट हीच सांभाळते. या सगळ्या बायका अगदी पहिल्यापासून माझ्याबरोबर काम करतात. राधिका मॅडम, मॅडम खूप खुश आहेत. हो, मला माहिती आहे. फोन झाला आमचा. तुम्ही काळजी करू नका. आता आपल्याला 2 ऑर्डर्स मिळालेत, अजून आपल्याला खूप ऑर्डर्स मिळतील. पण हे सगळं क्रेडिट तुम्हा दोघांचं आहे. तुमच्यासारख्या मेहनती लोकांना इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती एस्टॅब्लिश करणं हेच आमचं काम आहे. पण एक विचारू का? अहो विचारा ना. राधिका मसाले इंटरनॅशनल लेवलला एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला खूप ॲड करावी लागेल, आणि त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? हो, मला हे सगळं एका वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट व्हावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी राधिका मसाल्याची ऍड कशी हवी हे सुद्धा माझ्या डोक्यात आहे. मला असं वाटतं की आपण ऍड करताना माझ्याबरोबर काम करणाऱ्या या सगळ्या बायकांचे चेहरे सुद्धा दाखवले पाहिजे. या बायका? पण का? हो, या सगळ्या बायका म्हणजे राधिका मसालेचा चेहरा आहे. या सगळ्या बायका माझी स्ट्रेंथ आहेत, माझे हात आहेत. राधिका मसाले उभी करण्यामागे या सगळ्या जणी आहेत. खूप निष्ठेनं काम करतात माझ्या बरोबर. मग यांचे चेहरे आपल्या ऍड मध्ये असायला नको? असलेच पाहिजे. वाव, दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया. अशी कल्पना कोणाला सुचली नसती मॅडम. खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुमच्यासारखी यशस्वी व्यक्तीच असा विचार करू शकते. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लगेच कामाला लागतो. थँक्यू, थँक्यू सो मच. बोला शनाया मॅडम, आता कसली नवीन न्यूज आहे? न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज कसली? ही राधिका इकडे फॉरेन डेलिगेट्स बरोबर एक डील साइन करून आली आहे. आता सोडून द्या कंपनी. नाहीतर काय काय हे सगळं होईपर्यंत काय झोपा काढत होतात काय? तुम्हाला कळलं कसं नाही?
हे बघा आम्ही त्यात पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. एक्सक्यूज मी राजवाडे सर, मी पण इन्व्हेस्ट केले. हे बघ शनाया, आम्हाला रिझल्ट हवेत. काय व्हॉट डू एक्सपेक्ट मी टू डू? राजवाडे सर, राधिकाचं जर हे डील पक्क झालं ना, फायनल झालं, तर आपला लॉस आहे, कळतंय का तुम्हाला? ती मस्त सक्सेसफुल होईल आणि आपल्याला आपले पैसे परत करेल आणि मग आपला जो कंपनी बरोबरचा टायअप आहे तो ती नाहीसा करेल. एवढं सगळं कळतंय ना, मग हातावर हात ठेवून बसू नका, काहीतरी करा. व्हॉट डू मीन हातावर हात ठेवून बसू नका? मी काय करू? तुम्ही पण काहीतरी करा ना. हे बघ, आम्ही सगळं करायचं, मग तुझा काय उपयोग? आमच्या हातनं सगळं केलं तर आम्ही तुला जबाबदार धरू आणि जो काही लॉस होईल तो तुझ्याकडनं आणि गुरुकडनं वसूल करून घेऊ. कळलं? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते? हे बघ राधिका, ते डील करण्यापूर्वी तू काहीतरी कर. ते डील तिच्या हातनं गेलं पाहिजे, नाहीतरी काहीतरी प्रॉब्लेम तयार झाला पाहिजे. कळलं? बट देन व्हॉट डू आय डू? दॅट्स युअर बिझनेस. हे बघा राज, काय करू यार आता? काहीतरी आयडिया केली पाहिजे. थिंक 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 थिंक